नमस्कार मित्रांनो. तर BNS आणि BNSSमध्ये काय फरक असतो नेमकी आणि नक्की ते काय आहे? तर चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या गोष्टी कव्हर करूया. सर्वात आधी बघूया BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता. म्हणजेच काय? तर यामध्ये दिलेलं असतं की डेफिनेशन ऑफ क्राईम, की कोणतं काम हे क्राईम आहे की नाही हे BNS ठरवतं. त्याची शिक्षा काय असेल, त्याला इम्प्रिझनमेंट किती वर्षाची असेल, हे सगळं ठरवण्याचं काम हे BNS करतं. आता BNS म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर खून, चीटिंग, रेप हे सगळं BNS ठरवतं, की त्याच्यासाठी शिक्षा काय असेल, दंड किती भरावा लागेल. ओके. थोडक्यात सांगायचं झालं तर BNS ठरवतं त्याची शिक्षा. तो ते काम क्राईम आहे की नाही हे BNS ठरवतं. दुसरं आहे BNSS, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. तर यामध्ये काय असतं, तर यामध्ये प्रोसिजर असते, की क्राईम झाल्यानंतर पोलीस कशाप्रकारे कार्य करतात किंवा प्रोसिजर कशी असते, बेल कशी मिळते, जामीन कसा मिळतो, या सगळ्या गोष्टीची प्रोसिजर त्यामध्ये दिली असते. ट्रायल कशी चालते, हे सगळ्या गोष्टी FIR, ट्रायल या ऑल थिंग्स, या ऑल प्रोसिजर्स BNSSमध्ये असतात. म्हणजेच गुन्हा घडल्यानंतर कोणती प्रोसिजर असती हे सगळं BNSSमध्ये असतं. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर BNS म्हणजे ज्यामध्ये शिक्षा, क्राईम काय आहे, त्याला शिक्षा किती असणार हे, आणि BNSS म्हणजे न्याय मिळवण्याची पूर्ण प्रोसेस कशी असणार ते. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.